आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आज दुपारच्या प्रहरी 4च्या दरम्यान आपल्या आवडी शिवारच्या माळरानामध्ये या आल्याच्या प्लॉटमध्ये आलं हे जमिनीखाली भोंड्यावर गपचूप पडलेलं आहे आणि सरीमध्ये बरोबर आपण सिम्हा बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड तळसंदे येथून 250 रुपये बांबूचे आणलेले आहे. बांबू हा बहुगुणी आणि किफायतशीर अशी हे पीक आहे असं समजूया आपण. तर त्याची आता आपण बांबू लागणीचं हे दृश्य आपणास दाखवत आहे. या संदर्भानं मी शाळेमध्ये असताना किंवा मुलांना शिकवत असताना कल्पना विस्तार करा, आत्मचरित्र लिहा, शेतकऱ्याचं आत्मचरित्र वगैरे, कल्पना विस्तार, सूर्य उगवला नाही तर अशा अनेक गोष्टी आपण न कुठल्याही प्रॅक्टिकल करता कल्पनेनं रंगवलेल्या होत्या. त्यातीलच आज एक आपण त्या कल्पनेनंच आपण हे करणार आहोत. एक म्हण वापरणार आहोत आणि ती म्हण आहे नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. आता ह्या म्हणीनुसार आवडी शिवारामध्ये कसं 17 विघ्न आलेले आहेत. ही जानेवारी 2026 पासून आज 23 मे 2026पर्यंतच्या ह्या कालावधीतील मी हा चित्रपट तुम्हाला सांगतो. जानेवारीमध्ये गोल्डन केळी या प्रकारे उत्कृष्ट तयारी झाली. यांना बॅगा चढवल्या बिडवल्या, रोगराई येऊ नये म्हणून उत्कृष्ट प्रकारे केळीचं पीक वाढवलं. परंतु महायुद्धामुळं एक्सपोर्ट थांबलं आणि त्यामुळं केळीचे दर गडगडले. म्हणजे केळीचा फटका हा नकटीच्या लग्नातला पहिला झटका. दुसरं सांगायचं म्हणजे आता आपण जी केळी रोपं लावलेली आहेत त्याच्यातील खोडवा ऊस होता. आम्ही खोडव्याची नोंद केली होती, सगळं झालं होतं. जानेवारीमध्ये जेव्हा शेवटचा पाऊस झाला त्यावेळेला त्या चिटबाईनं सांगितलं, सर तोड आलेलं आहे, तोड घाला, असं करा तसं करा, ठिबक काढा. ते आम्ही ठिबकही काढलं आणि पाऊस उघडला आणि तोडी लांब गेल्या. त्यामुळं जानेवारीपासूनचं हे जे जाणारं खोडवं हे कारखाना बंद व्हायच्या आदल्या दिवशी तुटलं गेलं. त्यावेळेला आम्ही होतो दक्षिण भारत सालीमध्ये. आमच्या माघारी हे खोडवं तुटलं. कसं गेलं कसं नेलं तो काय आम्हाला हेच झालेलं नाही. टनेजमध्ये मार बसला. म्हणजे खोडवा ऊसाच्या या पिकाला, या नकटीला दुसरा झटका बसलेला आहे. आता यामध्ये देखील खोडवं होते, हे देखील तसंच झालेलं आहे. कारण काही भांडणाचे प्रसंग आले, काय अर्थपूर्त बोलणी करावी लागली. कारण आजकाल ऊस तोड्या म्हणा किंवा कारखान्याचे जे काही चिटबॉय वगैरे असतात हे पैशाची बोलणी झाल्याशिवाय तोडच घालत नाही. त्यामुळं आर्थिक फटका हा एक नकटीच्या विघ्नातला सर्वात मोठा फटका आहे. आता ही केळी खोडवं या खोडव्यातील जी गोल्डन केळी होती, ज्या जेटी केळी म्हणतो, ती केळी व्यापारी वर्गाने लाटली. त्यामुळे शिवाय अवकाळी पाऊस, गारा यामुळं केळीची घडाच्या ओझ्याने केळी पडली गेली. त्यामुळं ही केळी 3-4 रुपये दरानं व्यापाऱ्यांनी लाटली. म्हणजे अवकाळी पावसाचा शेतकऱ्याला बसलेला हा एक फटका, म्हणजेच नकटीच्या लग्नातील एक जोरदार फटका. या मोठ्या पाट्यांच्यामध्ये सिम्हा बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड तळसंदीची बांबूची रोपं लावण्यासाठी आणलेली आहेत. बघूया, बांबूच्या बाबतीत बरीच लोकांच्या काहीतरी जुन्या कल्पना आहेत. रान पडतं, हे पडतं, ते पडतं. तसं रान सगळ्यांनाच पडतं. त्यामुळे काही त्याचा लई विचार करायचा नाही. फक्त आपण एक दृष्टिकोन ठेवायचा आहे, या नकटीच्या लग्नाला फटका बसू नये. कारण कसं आहे, बांबूच्या पिकाला लागवड कमी, पाणी कमी, शिवाय हुकमी पीक आपल्याला मिळणार आहे. 6 प्रकारचे बांबूचे प्रकार आहेत. त्याच्यामधील आपण 90% भरीव आणि बांबू ह्या क्षेत्रामध्ये लावणार आहोत. याचा उपयोग आपल्याला भरपूर होतो. गुढीपाडव्याच्या काठीसाठी होतो. शिवाय बागांच्यासाठी काठीचा वापर केला जातो. त्यासाठी देखील आपल्याला ह्या बांबूचा उपयोग होणार आहे. आणि बांबू हा 4 वर्षानं भरला जातो, तोडला जातो. त्या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन आपण करणार आहोत.
तर आपण घराजवळ 6 गुंठ्याचं आलं केलं होतं. आल्याला देखील व्यापारी वर्गाकडून एकाच वेळी शेतकऱ्याची पीक निघत असल्यामुळं, मार्केटला जात असल्यामुळं आवक जास्त झाली की दर खाली उतरले जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दराचा फटका देखील आपल्याला आले पिकाला बसले. म्हणजे कुठलंही पीक केलं तर एकाच वेळी मार्केटला गेल्यामुळं शेतकऱ्याचा हा अवलागामी फटका, दर उतरले जातात आणि शेतकरी मोठा अडचणीत येतो. म्हणजे शेतकऱ्याच्या नकटीच्या लग्नातील हा एक दराचा फटका आहे. शिवाय आसमानी संकट आहे, वादळ, वारं, गारा हे देखील या संकटामध्ये खूप नुकसान होतं. त्यामुळं तो देखील नुकसानीचा हा एक जोराचा फटका या शेतकऱ्याला बसतो. म्हणजेच शेतकरी हा सर्व बाजूनी नकटा झालेला आहे. याला कुणाचाही आधार नाही. सगळीजण त्याच्यावर राज करतात, पण शेतकऱ्याला राज करता येत नाही. त्याच्या हातात शेवटी त्याला दोरी घ्यावी लागते. तर असं होऊ नये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी शेतकऱ्याला सहकार्य करावं आणि त्याला उभारीला आणावं. हेच आवडी चॅनलच्या वतीनं असे अनेक फटके शेतकरी खात असतो. कंपन्या आहेत, लागवडी आहेत, औषध आहे, याच्यामध्ये देखील फसवलं जातं आणि शेतकरी अडचणीत येतो. असे फटक्यावर फटके बसून, झटके बसून शेतकरी हतबल झालेला आहे. सर्वांनी शेतकऱ्याला सहकार्य करा, त्याच्या मालाला दर द्या, त्याला उभारीला आणा. तरच आम्ही जगणार आहोत. जर का जगाचा पोशिंदा जर का हतबल झाला तर सर्वांचं जगणं मुश्किल होईल. तेव्हा म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 17 विघ्न, त्यातली ही विघ्नांचा मी थोडक्यात उल्लेख केलेला आहे. मी नवीन शेतकरी आहे आणि शेतीत उतरून हे तुम्हाला मी सांगत आहे. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.